हॅलो भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. हाय. त्या पोळी खायला सर्वांनी पोहे खातात, पण ते नाही. आज संडे असून आम्हाला कामावरती बोलवले, कारण का 2 दिवस सुट्ट्या होत्या आम्हाला पावसामुळे. तर आम्हाला वाटलं आपलं रखडणार ते ना. पण खूप बोर होते, कंटाळा येते, कारण का संडेला एवढं खूप झोप येते ना. तरी पण आम्ही आलो तिकडे. पण आपला प्लॅन आहे ना. हो, आज आपला प्लॅन आहे. तर आमचा प्लॅन असा आहे की आता आम्ही सांगणार नाही, आम्ही तुम्हाला सरप्राईज देऊ. थंबनेलला तर असणार सरप्राईज. काय असणार? थंबनेल असणार का? सॉरी भावा, मला माहिती नव्हतं. मिसळ पाव खायला जाणार. मिसळ पाव आम्ही 3 जण जाणार आहेत. आता बघूया. तो तिकडची मिसळ पाव एवढी भारी आहे ना, तर तुम्ही पण तिकडे जाऊ शकता. त्याचा ॲड्रेस वगैरे आम्ही बायोमध्ये देऊ आम्ही. ठीक आहे. मस्त का मला सगळं नाही आहेत मला. तू डायरेक्ट सांग कुठे आहे, काय आहे ते. आपण ट्राय करू. कुठे आहे, काय ट्राय तू करू. ॲड्रेस आहे ना, कुठे सांगतील ते बरोबर जातील ते. वसई वेस्ट आनंदनगरच्या इथनं समोर मतलब असा ॲड्रेस असतो आनंदनगरच्या समोरनं. त्या जागेचं नाव काय, कुठे काय जातं? जागेचं नाव मला काय माहिती नाही, पण आम्ही तिकडे गेलेलो तुम्हाला आम्ही सांगू प्रॉपर ॲड्रेस. आणि ठीक आहे. आपण खाला त्या दुकानाचं नाव काय? संतोष मिसळ या दुकानाचं नाव आहे. संतोष मिसळ. वसईची फेमस मिसळ अशी संतोष मिसळ. आम्ही जाणार आता मिसळ पाव खायला. एकदम बादशाह बनवतात, अप्रतिम. एवढी भारी आहे ना बाबा, माझा शेंबूड अक्का पूर्ण तिकडे गचकन पडणार आहे ना. सर्दी पण एकदम घाण झाली आहे ना. बस बस भावना सर्दी आहे ना, त्या मिसळ मध्ये पडलेली. डालडा खातो, डालडा डालडा. ना. दाखव मला मित्रांनो, दाखव का? नाही मारे ना. आता काम करतो, कारण का संडेचं आहे. एक तर पहिलंच आम्हाला मन नव्हतं यायचं, पण आम्ही आले. आता जे काम आहे ते निपटवायचं. मला लंच टाईम झाला की परत आपण भेटूया. ओके चला. आम्ही ते आले, पण आमच्या नशिबात नव्हते. ते पार्सल सांगतात. पार्सल लपडं काय माहिती, पाव बी मला एक्स्ट्रा येतात ना ह्याला वगैरे. छपरी बघा, छपरी मेंढी. आता वस्ती का असती वाटते मी एकदम बादशाह मध्ये एकदम. आमचा हा आलेला आहे, फक्त आम्ही ह्याला दाखवतो. आणि अजून कोणतरी आलेला आहे, पण आम्ही त्याला दाखवत नाही. सो नाही, तो आपला मित्र आहे. क्या हुआ? हाय बोलो हाय. सबस्क्राईब करो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. म्हणून आमचे लास्ट ऑप्शन हेच होतं, म्हणून आम्ही आता इकडे आल्यात. कारण का आम्हाला तिथे मिसळ पावला बसायला नव्हतं. बोलले घरी घेऊन जावा. घरी म्हणजे पार्सल घेऊन जावा. पार्सल घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही इकडे आलेलो. थांबा. म्हणून आमचा लंच सांभाळला, तरी पण आमचं अजून इकडे जेवण आमचं अजून काही चालेल साधं नाही आहे. आम्हाला इकडे घेऊन येणार आहे. बोला 5 मिनिट आहे. म्हणजे इकडे आम्ही बरे येऊन झाले आहेत, पण इकडे आम्हाला अजून काही झालं. टाइमपास भेटला, आम्ही टाइमपास खाल्ला, पण आम्ही चायनीज काही येत नाही आहे. मी 3 दिवसापासून मिसळ पाव करतो, पण 3 दिवसावरून मिसळ पाव बंद आहे. आणि आज लिटरली बंद नाही बंद नाही आहे, पण चालू आहे. पण आज गेलो होतो आम्ही तिकडे, पण तिकडे पार्सल देत आहे, ते खायला बसवत नाही. त्या आणखीन आपण रिक्वेस्ट केली, पण त्या ते बोलले का की ते खायला भेटू शकत नाही, कारण इम्प्लॉईज नव्हते त्यांचे. तुला कसं माहिती? तिकडे कोणच नव्हतं भाई, ते इम्प्लॉईज नव्हतं. हां, मग तेच नाही, एम्प्लॉई झालं ना. वाव. म्हणजे वेटर नव्हते. तर आलो आता इकडे चायनीजला, आणि आमचे इथे टायमिंग होऊन गेले. ओके, बघू शकता टायमिंग आमचं होऊन गेलं पूर्ण. आमचा इनशॉर्ट लंच टाइम संपला, तरी आम्ही इकडेच आहेत. लंच टाइम संपला, आमचं काय आलं नाही अजून जेवण. नो अरे मेले यार, अंड्याचं लांब पकडत होतं जरा. हां ना, आमचं लंच करून झालं आहे. आम्ही पक्के लेट झाले. आता आम्हाला कामावर जरा काहीतरी बडबड करतील, पण आम्ही आता झालं, आमचं चायनीज खाऊन झालं, आम्ही निघाले आता. तर आम्ही आता चालले आहेत. आता हा ब्लॉग आपण इथे एंड नाही करत आहेत, बट कामासाठी एंड करतो आहे. घरी जाऊन जिमला तर जायचं असं वाटत नाही. सो जिम संडे आहे, तो जिम बंद आहे. तर आम्ही जातो. तर कामावरती काय झालं तर ठीक, नाही तर हा ब्लॉग एंड करूया आपण. यो हो, बाय बाय. पण भावना जाम फालतुगिरी झाली आमच्यासोबत. मी 3 दिवसापासून रडतोय मिसळ पाव. पण 3 दिवसापासून मिसळ पाव आमची काय बोलू, मिसळ पावचा आता मुहूर्तच नाही निघत आहे. तर आता आम्ही पुढच्या महिन्यात आम्ही ट्राय करू आता. काय झालं तर झालं, नाही तर नाही. हां, ठीक आणि आहे. आम्हाला खूप लेट झालं आहे, त्या HR भडकेल असं मला वाटतंय. भडकेल आमची मॅडम आहे ना ती, सार्थक नाही. तर विषय काय माहिती आहे, आता सर पण आहे ऑफिसमध्ये आणि मॅम पण आहे. तर आम्ही चाललो आहे आता. बघूया आता काय होतं इथं, तर आम्हाला तुम्ही दाखवू. चलो. हाय भावांनो, आज होता आपला डेली ब्लॉग. मी बघा, आम्ही दोघं ड्रेसिंग करून एकदम आगमनाला चालले आहेत. आगमनाचा वेगळा ब्लॉग येईल, तो पण तुम्ही नक्कीच बघा. थांब जरा आता तुम्हाला. तर हाच होता आजचा डेली ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.